तर मित्रांनो आज खायला घेऊन आले, तिला दूध घेऊन ये म्हण. ए थांब, अगं थांब, बोलाले मी तुझ्या बरोबर. ती मस्त पण ओरडाले पलीकडं. तिला वाटले तिला शिट्टी मारालीस. नाही, तिला वाटले बारक्या म्हशीला का ओरडाले. तर थांब की पिल्या बोलावलं मी. तर हिला दुकानला पाठवलेलं दूध आणजा म्हणून. तर काय तर खाऊ घेऊन आल्या आणि त्याच्याबरोबर हे घेऊन आल्या आणि दिवसभर आता वाजवत बसतात. काय तर नवीन मिळालं की त्याला सोडायचं नाही ना पिल्या. एका गोष्टी मागायला लागली की एकाच गोष्टी मागायला लागते. आवड मी. तर हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज आहे सुट्टीचा दिवस, संडे फंडे आहे आज. त्यामुळे आमचं आज सगळं निवांत असते. खाणं पिणं निवांत, उठणं निवांत, आवरणं निवांत, सगळं निवांत असते. आणि एक दिवस तर आम्ही असाच घालवतो की कुणीही कुणालाही काही काम सांगत नाही. फक्त मला तेवढं माझं काम करायला लागते, कारण ह्यांची पोटं भरायला लागतात. त्यामुळं पण हे करायलाच पाहिजे आणि ते आम्ही करतो. गणेश म्हणतोय आज बाहेर जाऊया, पण माझाच मूड नाही आहे. आणि बाहेर म्हटलं असा तसा पैसा घालवण्यापेक्षा घरीच काहीतरी खाऊया, काहीतरी वेगळं करून. तर बघूया आज काय, अजून काय प्लॅन नाही आहे काय बनवायचा, पण बघूया आज काय बनते. परीला एकतर शाबूची खीर पाहिजे आणि ते मला आत्ता सांगायला, त्यामुळे मला आत्ता शाबू भिजवून संध्याकाळी बनवायला पाहिजे, कारण शाबू पटकन नाही भिजणार. मग सकाळी तर काय शाबूची खीर करू शकत नाही, मग संध्याकाळी नक्की करू. पण सकाळचा प्लॅन काय आहे बघूया, विचार करूया. तर फायनली पावसाळा चालू झालेला आहे. एकदम धो धो पाऊस चालू आहे आणि पावसाळा खरं तर मला खूप आवडतो. माझा आवडता ऋतू म्हणजे पावसाळा आहे. तर फायनली पावसाळा चालू झालेला आहे. ओ लाईट गेलीये. तर माझा भाऊ आज घरी जेवायला येणार आहे. जरा मोठ्याने बोलते, कारण वरती पत्रे असल्यामुळं पत्र्याचा आवाज जरा जास्त येणार आहे. तर मी जरा मोठ्याने बोलते, रागाने नाही बोलत आहे मी. तर आज माझा भाऊ येणार आहे घरी जेवायला आणि त्यात एवढा मोठा पाऊस चालू झालाय. कसं येणार आहे काय माहिती आता. नसेल तर गणेश आणायला जाईल, त्याचं काही टेन्शन नाही आपल्याला. पण आता लाईट पण गेले, लाईट पण कधी येईल माहिती नाही. त्यामुळे आता पटकन मला स्वयंपाकाला लवकर घालायला पाहिजे. आता 5 वाजले, तर 5 वाजताच आवाज, तर 5 वाजताच मी स्वयंपाकाला आता चालू करणार आहे. कारण लाईट नाही आली तर मला परत सगळं सुचायचं बंद होते. त्यामुळे लवकर स्वयंपाक करते, म्हणजे तो आला की निवांत आम्हाला बसायला पण मिळेल. तर आज गणेशला सुट्टी असल्यामुळे निवांत गणेश झोपून टाकलाय. आणि माझं अजून एक पार्सल आलेलं आहे, मी अंधारात दिसत असेल तुम्हाला. आणि ठीक आहे, अजून एक पार्सल आलेलं आहे जे ओपन केलेलं नाही आहे. ते लाईट आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. आणि हे जे कपडे आहेत त्याला इग्नोर करा, कारण पाऊस चालू झाल्यामुळे मी बाहेरून आणले तर असेच टाकले. थोड्या वेळाने घडी करेन मी. पण आधी बेसिक जे माझं स्वयंपाकाचं बेसिक काम आहे ते करून घेते, म्हणजे पटपट नंतर फक्त फोडणी टाकली, फक्त चपाती केली की संपेल असं पद्धतीनं. पण पाऊस असला की मला असं वाटतं की पावसाला बघत बसावं. इतकं सुंदर वाटतं पाऊस बघायला. असं वाटतं ह्या वेळेला पावसाळा चालू होतोय की नाही, कारण अजिबातच पाऊस नाही. म्हणजे खरं मे महिन्याच्या एंडलाच चालू होते वाळवी पाऊस वगैरे, पण यावेळेला काहीच नव्हतं तसं. त्यामुळे असं वाटलं की ह्यावेळेला पावसाळा मे बी पडतोय की नाही पाऊस काय माहिती. पण छान सुरुवात झालेली आहे, गार वारा सुटलेला आहे, इतकं छान वाटतं बस. तर मित्रांनो, बाहेर पावसानं धुमाकूळ घातलाय. मस्तपैकी पावसाच्या ह्याच्यात वातावरणात मी चहा ठेवलाय गरम गरम, ते पण अद्रकवाला चहा. आणि पुढून काय करतं माहिती आहे का, पावसाच्या वातावरणात भजी, गरमागरम भजी करायला मस्तपैकी पीठ वगैरे तिला तयार करून ठेवलेलं आहे. आणि आता कांदा चिरत आहे, म्हणजे कांदा भजीचा बेत आहे हा. जबरदस्त करणार आहे, कडक म्हणजे कडक. आत्ताच तोंडाला मला पाणी सुटलंय. हे कुठे आवर लवकर. मित्रांनो, तुम्हाला बाहेर पाऊस दाखवतो. पाऊस असा कानाला लागला ना. तर मित्रांनो, गरमागरम चहा प्यायला या. कोण आहे? टेक दिस. हे माझा चहा. तर मित्रांनो, चहा प्यायला या. बैसो ये तो बैसो काय मैं. तर मस्तपैकी मी भजीचा प्लॅन केलाय आणि गणेशला तोपर्यंत माझा आवरेपर्यंत गणेशने मस्तपैकी चहा बनवलाय. तर या चहा प्यायला तुम्ही पण आणि भजी खायला पण या. खरं तर आता शूट करायचं होतं मला, पण बराच वेळ झाला लाईट गेल्या, त्यामुळे शूट नाही करता आलं. बराच वेळ झालं म्हणण्यापेक्षा 5 वाजल्यापासून लाईट गेल्या, त्यामुळे शूट नाही करता आलं मला. आणि अजून सुद्धा पाऊस बाहेर चालू आहे, त्यामुळे निवांत बसून टाकले. तर स्वयंपाक वगैरे तर सगळं आवरलेला आहे, फक्त जेवायचं बाकी आहे. जेवायचं आणि आता झोपायचं, कारण काय काम करायला नाहीच आहे, लाईटच नाही तर मी काय करणार आहे. होय की नाही पिल्या.
होय मी तर मस्त केला झोपूनच टाकलं. बाई तर कधीपासून वाट बघायला लाईटची, कारण तिला एकतर वेळ जाईना झालाय, टीव्ही नाही काय नाही. तर मित्रांनो मी आता चाललोय मेहुण्याला आणायला, कारण आता तिकडची सगळी गावी गेल्यात, त्यामुळं मेहुण्याला म्हणले की आता आज इकडेच जेवणाचा बेत करू. त्यामुळे आता मी आणायला चाललोय आणि बाहेर पाऊस आहे, त्यामुळे मी मोठी गाडी काढतोय. चलो. तर मित्रांनो पाऊस एवढा झालाय ना आता, बघा सगळीकडे वातावरण बघा हे, आणि मेन म्हणजे हे वातावरण बघा. कसला कडक आहे ना, कडक एकदम कडक झाले. पाणी बघा पाणी, हे तर कायमचीच बोंब आहे की नाही. पाणी साठते पण साठते, मोठा पाऊस झाला ना साठते पण साठते इथे पाणी. ओके लाईटा सगळीकडच्या गेल्या. तर मित्रांनो पूनमने मस्तपैकी भजी केलेली आहे, आणि भाऊ आलाय तिचा, आणि भाऊ काही चांगलं झालं ना तरी भावाचं पहिलं वाक्य काय असते, बकवास फालतू थर्ड क्लास. मी म्हटलं ना पुणे थर्ड क्लास झाले भजी, तर ते थँक्यू म्हणतात झालं तिकडं. मित्रांनो भजी खायला का मस्तपैकी गरमागरम भजी केल्या पूनमने. पाऊस आहे की नाही, एकदम भारी फील व्हायला लागले. आणि पूनम भजी आगा कडक करतात, कडक एकदम टेस्टी. हा ना रे, एकदम थर्ड क्लास झाले एकदम. तर मित्रांनो रात्रीचे आता 11 वाजले आहेत, आणि आम्ही आता आम्ही गोट्यावरती, आणि पाऊस बघू शकता तुम्ही, अजून चालू आहे पाऊस, अजून थांबलेला नाही. फक्त मध्ये फक्त एक 5 मिनिटासाठी थांबला असतो. पूर्ण मागे मित्रांनो कसं बघतात बघा. वॉट अ लुक. कशा बघतात पूनमच्या, या सगळ्या पूनमच्या मैत्रिणी आहेत. 2 बछडे पाहिजे असं. हे ते कसं बघायला बघा. तुला पण करू नाही ये. किती गोड आहेत.